श्रोते हो नमस्कार. कुटुंब म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं? प्रेम, जिव्हाळा, आदर, एकमेकांची ओढ, सुखदुःखाचे प्रसंग, अशा अनेक गोष्टी. पण कुटुंबाविषयी या साऱ्या गोष्टी आठवायचं नेमकं आजचं कारण काय? असा विचार तुम्ही करतच असाल ना? तर श्रोते हो, आज आहे जागतिक कुटुंब दिन आणि यंदाच्या जागतिक कुटुंब दिनाचा विषय आहे कुटुंब, असमानता आणि बालकल्याण. या विषयावरती आपल्यासोबत गप्पा मारायला आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत CA जयश्री कर्वे. जयश्रीताई, स्वागत आहे तुमचं आकाशवाणीत. नमस्कार. तर जयश्रीताई व्यवसायाने CA आहेत आणि डोंबिवली महिला महासंघाच्या त्या संस्थापिका अध्यक्ष देखील आहेत. रोटरी असोसिएशन ऑफ डोंबिवली सौदामिनी ट्रस्ट या संस्थेच्या त्या खजिनदार आणि त्याचसोबत कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. जयश्रीताई यांनी महिलांच्या समस्यांवर वृत्तपत्रातनं दीर्घ लेखन देखील केलंय. तर अशा या जयश्रीताई आपल्यासोबत आज जागतिक कुटुंब दिनाच्या औचित्यावर गप्पा मारण्यासाठी स्टुडिओमध्ये आल्या आहेत. तर जयश्रीताई, आपण गप्पांना सुरुवात करायची. नक्कीच. सुरुवातच करतो की आज जागतिक कुटुंब दिन आहे. बरोबर. तर जी आपण भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणतो, जी आदर्शवत आहे, त्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचं वेगळेपण नेमकं काय? भारताची जी संयुक्त कुटुंब पद्धती आहे ती अख्ख्या जगात विख्यात आहे आणि त्याचे बरेचसे प्लस पॉईंट्स आहेत. कारण जेव्हा आपण एकत्र कुटुंब येतो तेव्हा आपला पूर्ण फुल फ्लेज सपोर्ट असतो. आजी, आजोबा, काका, मामा, भाऊ, सो कोणतीही समस्या आली तर आपल्याकडे जी आपली सपोर्ट सिस्टम आहे ती सदैव तत्पर असते आणि कधीही कोणाला एकटं पडू दिलं जात नाही. कोणती समस्या आली, ती शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, कोणतीही समस्या असेल तर आपल्याला तिथे पूर्णपणे सपोर्ट आपल्या कुटुंबाकडनं मिळत असतो. त्याचबरोबर आपण संस्कारांना महत्त्व देत आलो आतापर्यंत. नातेसंबंधांची जपणूक हे आपलं एक स्थायी भाव आहे. संकटात एकमेकांना आधार तर देतोच आणि मी पेक्षा आपण संस्कृती आपण जोपासत आलो आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण ही जी आपण कुटुंब व्यवस्थेचं वेगळेपण बघितलं तर त्याचं सध्याचं हे सांगितलेलं स्वरूप आपल्याला दिसतंय का? नाही, थोडा हे एक्सपेक्टेड होतं आणि सध्याची खरी स्थिती जी अशी आहे की त्याच्यात थोडं स्थलांतर बोटक्याने असे ट्रान्झिशन पिरियड इज देअर. अगदी बरोबर. आणि आता संयुक्त कुटुंबांपासून विभक्त कुटुंबांकडे आपला कल वाढत चालला आहे. त्याचं कारण पण संयुक्तिक आहे. आता मुलं नोकरीसाठी म्हणा किंवा परदेशी जातात, शिक्षणासाठी जातात, नोकरीसाठी जातात. त्याच्यामुळे नॅचरली आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीज डेव्हलप व्हायला लागलेल्या आहेत. आणखी पण हे असं जरी असलं तरी पण त्यांची कनेक्ट जो आहे आपल्या आईबाबांशी तो तितका अजून तरी तुटलेला नाही. अजून आशा करायला नक्कीच आपल्याकडे संयुक्तिक कारण आहे. आणि त्याचबरोबर एक बदल असा दिसतो आहे आशिष की आता स्त्रियांची बदलती भूमिका. आतापर्यंत स्त्रिया ज्या चूल मूलकडे असायच्या तेवढंच त्यांना महत्त्व दिलं जायचं. आता स्त्रियांना शिक्षण दिलं जातं आहे. त्या शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, कमावत्या झालेल्या आहेत आणि स्वतःच्या मतं ठामपणे मांडत आहेत. कुटुंबाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत पण त्या सहभागी होतात आणि हे मला खूपच आनंददायक वाटते आणि चांगल्या समाजाकडे आपली वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. पण त्याचबरोबर जेव्हा आपण संयुक्त कुटुंबापासनं न्यूक्लिअर फॅमिलीकडे जेव्हा आपण वळतो त्यात एक प्रश्न निर्माण झाला त्याच्यामुळे की आता ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे आशिष. आणि की आता आपण पाहतो की ठिकठिकाणी जे कुठेतरी एखादाच वृद्धाश्रम असायचा तर आता अनेक ठिकाणी अगदी 2-3 गल्ल्या सोडून एक वृद्धाश्रम दिसायला लागला आहे आणि तो एक मोठाच प्रश्न झाला आहे. आणि मग कधीकधी काही वृद्ध पैसा भरपूर असतो पण एकलेपणाची जाणीव त्यांना कुरतडत असते आणि त्याच्यामुळे त्यांना भले त्यांचा स्वतःचा मोठा फ्लॅट असेल पण ते एकटं राहणं फार मोठं त्यांना कठीण वाटतंय आणि मग अशा वृद्धाश्रमांकडे जाण्याचा त्यांचा कल वाढलेला दिसतोय. म्हणजे मुलं पण आहेत, पैसा पण आहे, तरी पण एकलेपणा त्यांना भेडसावतोय. अशी स्थिती आहे सध्या. जयश्रीताई, हे एकत्र कुटुंबाची जी व्याख्या सांगितलीत तर आता आपल्याकडे सध्या विभक्त कुटुंब पद्धती जास्त रूढ झालेली आहे. मात्र तरीही अनेक कुटुंबातून मला माझी स्पेस हवी आहे, मला माझी स्पेस हवी आहे हा जो शब्द घुमत असतो त्या शब्दाला किंवा त्या भावनेचा त्या कुटुंब व्यवस्थेवर, कुटुंबावर परिणाम होतो का? आणि जर होत असेल तर तो कशा प्रकारे होतो? मला माझी स्पेस हवी हे शक्यतो महिलांकडे जास्त आवर्जून उल्लेख केला जातो कारण पुरुषांना आधीपासून स्पेस होती. त्याच्यामुळे आशिष तू बुद्धावा प्रश्न घेतला असं दिसतोय मला. स्पेस हवी, स्पेसचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायला नक्कीच आपण चान्स दिला पाहिजे. आणखी मत व्यक्त करावं किंवा आपल्याला जी आवड आहे किंवा आपलं जे पॅशन आहे किंवा ज्या दिशेने आपल्याला आपलं करिअर घडवायचं त्याची थोडेसे त्यांना पूर्ण तेवढा अधिकार असायला पाहिजे.
असंच पाहिजे. पण स्पेसचा अर्थ मनांमधले अंतर वाटता कामा नये. नवरा बायको आहेत किंवा कुटुंब आहे त्याने एकत्रितपणेच राहायला पाहिजे आणि त्यातच त्यांचं भलं आहे असं मला वाटतं. स्पेस इज ओनली त्यात फक्त पॉझिटिव्हिटी होत असेल तर त्या स्पेसला अर्थ आहे. जर त्याच्यातून नातेसंबंध दुरावत असतील, तुटत असतील तर स्पेस वगैरेची अजिबात गरज वाटत नाही मला. अगदी 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 बरोबर आहे. कारण का अगदी आपल्याकडे आता कुटुंबातून लहान मुलांपासून पण सगळी जण म्हणत हो. असतात आईला की अगदी. मला जरा माझी स्पेस दे, अहो, मला हो, जरा हो. माझी स्पेस माझी नात दे. आहे. माझे नात पिल्लू म्हणतो तिला मी, काव्या. तर त्या नातीला पण तिची स्पेस हवी असते, तिला तिची रूम हवी असते आणि तिला तिच्या रूममध्ये तिच्याप्रमाणेच तिला राहायचं असतं, तसंच पसारा घालायचा असतो. हे सगळं मीही पाहत असते. पण हे सगळं जरा जास्त जागा असेल तेव्हा स्पेस वगैरे होतं. अगदी बरोबर. पण प्रत्येकाला हल्ली ना स्वतःचं मत जरा जास्त प्रिय होत चाललं आहे. मे बी जे आपण म्हणतो होतो की मीपणा थोडा आलेला आहे. आणखी ठीक आहे, काळ बदलतो त्याप्रमाणे असे बदल होत राहणार. पण शक्यतो आपण आपली जी पूर्वापारपासून जवळीक होती ती आपण गमावता कामा नये. अगदी अगदी बरोबर की ती जवळीक गमावता कामा नये. पण ह्याच कुटुंब व्यवस्थेसाठी तुम्ही गेली अनेक वर्ष जयश्रीताई काम करताय. होय होय. तर हे जे काम करावं असं तुम्हाला कुठल्या क्षणी वाटलं किंवा असा काय प्रसंग घडला का? कारण मी स्वतः LLB आहे. माझ्या अनेक ॲडव्होकेट मैत्रिणी आहेत. त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं त्यांच्या बोलण्यातून की हल्ली घटस्फोटांचे प्रमाण वाढतंय आशिष. आणि ते वाढतंय म्हणजे कधी तर लग्न झाल्या 1-1.5 वर्षातच हे घटस्फोट व्हायला लागलेत. आणि मग मला विचार आला की बाबा आम्ही जी आमची कुटुंब चालवली आम्हाला काहीच प्रॉब्लेम आले नाहीत का? तर हो होते. समस्या तेव्हाही होत्या. आम्ही तेव्हा म्हणजे जुळून घेतलं, मिळून मिसळून म्हणजे आम्ही वागलो आणि समजून घेतल्या काही गोष्टी सोडून दिल्या. तर तसं हल्लीची दोन्ही म्हणजे मुलगा किंवा मुलगी सोडून द्यायला तयार नसतात. ते त्यांच्या मताशी ठाम असतात. त्याचं प्रामुख्यानं कारण मला असं वाटतं की आता जे विवाह होतात तर ते जरा उशिरा होतात. जेव्हा आधी होतं तर 22, 23, 24 या वर्षी जे लग्न व्हायची तेव्हा मनना तेवढी अजून फर्म झालेली नसतात, विचार फर्म झालेले नसायचे. तर आता काय होतं 30शीत लग्न होतात तर त्यांचं करिअर पण सेटल्ड असतं, त्यांचे विचार पण पक्के झालेले असतात. ते त्यांच्या विचारांशी ठाम असतात आणि त्यांना आपले विचार आपले व्ह्यूज सोडायला अजिबात तयार नसतात. आणि मुली स्वतःच्या पार उभ्या राहिल्या आहेत. सो त्यांना वाटतं मी का सोडून देऊ. आणि मग आता माझ्या मैत्रिणीशी बोलताना त्या लक्षात आलं की कधी कधी क्षुल्लक कारणांवर घटस्फोट व्हायला लागलेत. म्हणून मग डोंबिवली महिला महासंघाने एक प्रकल्प हाती घेतला. तो संशोधन असाच प्रकल्प होता. आम्ही गुगल फॉर्म्स, फिजिकल फॉर्म्स भरून घेतले, 200हून अधिक फॉर्म्स भरून घेतले, त्यांचं अनालिसिस केलं आणि त्याच्यातनं कारणं काय बाबा घटस्फोट होण्याची कारणं काय ते आम्ही शोधली आणि त्याच्या उपाय काय. फक्त कारणं शोधून तो थांबता येणार नव्हतं. सो कारणं काय आणि उपाय काय असं आम्ही दोन्ही केलेलं आहे. फारच छान. जयश्रीताई, तुम्ही आता सांगितलं की सध्या नवविवाहितांच्या वाढलेल्या घटस्फोटांचं प्रमाण, तर ही जे घटस्फोट वाढले आहेत त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यालाच जोडून मी प्रश्न विचारतो की त्या कारणांना तुम्ही दूर करण्याचं किंवा त्यांचं तुम्ही समुपदेशन कसं करता? काही केसेस आमच्याकडे येतात, घरेलू हिंसेच्या येतात, त्याचप्रमाणे डिवोर्स रिलेटेड पण येतात. आमचा कल नेहमी असाच आहे की आम्हाला लग्नसंस्था टिकवायची आहे कारण त्याच्यातून आपल्या संस्कृतीला जपता तर येतच आणि कुटुंबसंस्था ही आवश्यक आहे कारण तोच आपल्या समाजाचा पाया आहे. जर सुदृढ कुटुंब असेल तर सुदृढ समाज निर्माण होईल आणि माझा देश पण सुदृढ राहणार आहे. सो कुटुंबसंस्था टिकवणं, लग्नसंस्था टिकवणं हे अत्यंत आवश्यक आहे. सो आमचा कल त्या साईडला असतो. आता अशी घटना घडली किंवा एक केस आमच्याकडे आली की दोघंही उच्च शिक्षित होते पण दे वर सो हायली क्वालिफाईड की त्यांचे हाय पोस्ट होते आणि मग लग्न झालं होतं पण त्यांचे कधीच वेळ मॅच होत नव्हती. प्रत्येकाचं आपापलं शेड्यूल असायचं. त्याच्यामुळे जो तो आपापल्या खोलीत ऑनलाईन करा की कधी वर्क फ्रॉम होम करा किंवा कुठले दौरे करा. सो मन जुळायला कधी वेळच मिळाला नाही. मग असं करता करता मग संवाद तर शून्य होत गेला आणि संवाद नाही पण विसंवाद व्हायला लागला आणि अत्यंत मग छोट्या कारणांमुळे आपण ज्याला फ्रिव्हिलस कारणं म्हणतो ना त्याच्यावर मतभेद व्हायला लागले. मग कशासाठी राहायचं आपण एकत्र या लेवलपर्यंत आले. मग ती केस आमच्याकडे आली तर मग त्या केसमध्ये आम्ही समजून घेतलं तर कळलं की काहीही मोठं कारण नव्हतं ज्याच्यावर त्यांनी आपली, कारण 2 घरं जोडलेली होती या लग्नामुळे. तर ती 2 घरं आणखी 2 घरं दोन्ही प्रकारे दोन्ही घरे छानच होती, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण फक्त आपल्याला वेळ देता येत नाही, एकत्र नाही आहे, त्याच्यामुळे संवाद नाही आहे, त्याच्यावर घर तुटू पाहत होतं. मग त्या दोघांना आम्ही स्वतंत्रपणे भेटलो, त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि मग त्यांच्या आईबाबांशी पण बोललो, सासू सासऱ्यांशी बोललो आणि मग त्यांना योग्य तो
सल्ला दिला की काय करायला पाहिजे, थोडा वेळ देणं आवश्यक आहे, काय करता येईल. मग त्यांनी त्यांचं शेड्यूल थोडं मॅच केलं. थोडं थोडं एक लेवल खाली आले. म्हणजे एक लेवल खाली म्हणजे नोकरीच्या सोडून स्वतःच्या मानसिक स्तरावर पण त्यांनी काही काही गोष्टी सोडून दिल्या आणि एकत्र आले आणि मग आता ते कुटुंब चांगलंपणे नांदतं. सो दॅट क्रेडिट गोज टू अस की एक कुटुंब आम्ही म्हणजे असे अनेक केसेस आहेत, पण हे फक्त उदाहरणासाठी तुम्हाला दिलं आम्ही. अगदी. तर यांची नेमकी कारणं काय आहेत की यांच्या त्याच्यामध्ये घटस्फोटांची? की अनेक त्यातलं- कारणं आहेत. म्हणजे क्षुल्लक गोष्टींवर आली जास्त डिवोर्स केसेस होतात की मला अमुकच आवडतं, त्याला तमुकच आवडतं, मला तर इनटॉलरेबल आहे, मला शक्यच नाही राहणं, असं होतं. आणखी एक कारण असं प्रामुख्याने वर आलं सगळ्यांशी बोलताना. काय होतं, आता दोन्ही कुटुंबांमध्ये एकच मुलगा एकच मुलगी असते. सो त्यांचं पूर्ण विश्व त्या मुलीशी किंवा त्या मुलाशी निगडीत असतं. मग मग तो लग्न होऊन भले ते सेपरेट राहत असतील, पण हिची आई किंवा त्याची आई, अरे काय रे उठलास का, मग काय म्हणतोस, आज काय जेवण केलं, आज स्वयंपाक केलाच नाही वाटतं, अरे तुला एवढंच दिलं, मग आज काय पोळ्या बाहेरनंच वाटतं. अशा कुरबुरी सुरू झाल्या आणि अति ढवळाढवळ इंटरफिअरन्समुळे अनेक कुटुंब जे स्वतःच्या पायावर आता उभे राहू पाहत आहेत, तर त्यांना थोडा वेळ द्यायला आणि तिथे स्पेस द्या. जे तुमची नवीन मुलं लग्न झाली आहेत, नवीन नवदाम्पत्य आहेत, त्यांना वेळ द्या. तिथे स्पेस आवश्यक आहे. तुम्ही तिथे लुडबुड करू नका. जसं तरी पण जरी सासू सासरे आणि आईबाबांनी जास्त लुडबुड केली नाही ना, तरी पण अनेक कुटुंब स्थिर होतील. अजून काही कारण आहेत की आता आश्चर्यकारक असं कारण पुढे आलं की सोशल मीडियाचा वापर जो वाढलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं, सपोज मी आणि माझा नवरा समोर बसले तर आम्ही एकमेकांशी आधी गप्पा मारू शकत होतो, पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. सो मी माझ्या विश्वात, तो त्याच्या रील्समध्ये, ते त्यांच्या कुठल्या तरी फेसबुकवर किंवा इन्स्टामध्ये. सो वी डोंट, समोरासमोर जरी एखाद दोन व्यक्ती बसलेत तर त्यांना एकमेकांशी बोलायला वेळच नाही आहे की इच्छाच नाही आहे, आणि आपापल्या ह्याच्यात व्यग्र झाल्यामुळे संवाद कमी कमी आणि तुटत चाललेला आहे. आपलं जर जे आपले कुटुंब टिकवण्यासाठी तुम्ही त्याची मशागत करणं अपेक्षित आहे. फक्त हल्लीचे प्री वेड शूटिंग्स होतात, नंतर चकाचक डेस्टिनेशन वेडिंग्स होतात आणि खर्च करतात. त्याच्याऐवजी मला वाटतं जर तुम्ही लग्नपूर्व समुपदेशन जरून करून घेतलं ना, तर तुम्हाला फार फायद्याच होईल असं मला वाटतं. हे लग्नपूर्व समुपदेशनात तुम्ही जो मुद्दा मांडलात, ते आपण आपल्याकडे बघतो की घटस्फोट झाल्यानंतर मग त्यांचं काउन्सिलिंग होतं किंवा ती लोक काउन्सिलिंगसाठी जातात. Exactly. पण म्हणजे तुम्ही आता आपण सांगताय की ते लग्नपूर्व समुपदेशनाबद्दल. बिकॉज आशिष, कधी पण आपण म्हणतो ना क्युअर करण्यापेक्षा आपण आधीच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलं तर ते कधी पण बरं होईल. कारण कसं होतं की आधी जेव्हा आपण एकत्र कुटुंब होतं आणि 2-2, 3-3 मुलं होती, तर सगळ्या गोष्टी वाटून खायची सवय होती, समजूतदारपणा नॅचरली येत होता. पण तर सपोज काही फळ आणलं का खाऊ म्हणतं, त्या मुलाच्या हातात ठेवला जातो. सो शेअरिंगच माहिती नाही. शेअरिंग माहिती नाही तर केअरिंग कुठून येणार. अगदी. तर शेअरिंग नाही, केअरिंग नाही, त्याच्यामुळे त्या माणसाला वाटतं की हे सगळं जगच मला दिलेलं आहे. ते आहे ना, जगत दिधले माझं खेळाया, तसं काहीतरी झालेलं आहे. आणि त्याला वाटतं की मीच, म्हणजे ही वॉज दॅट पर्सन. तो मुलगी असेल तर मुलगा देव स्वकेंद्रित झालेला आहे. सो त्यांना लक्ष वेळच नाही आणि ते डोक्यातच येत नाही की आपण कुठली गोष्ट शेअर केली पाहिजे, एकमेकांची केअर केलं पाहिजे. तर ते नसल्यामुळे असं होतं आहे. पण जर आपण लग्नपूर्व समुपदेशन केलं तर त्यांना कळेल की आता आपण दोन वेगवेगळी माणसं, दोन वेगवेगळ्या कुटुंबातून एकत्र येणार असतील तर त्यांना आपल्या थोड्या आवडी निवडींचं पण थोडं मुरड घालावी लागेल. वी हॅव टू ट्राय टू अंडरस्टँड द अदर पर्सन्स फिलिंग्स अँड मॉडिफाय आवरसेल्फ. ते होत नाही आहे. आणि जे तू म्हटलं लग्नपूर्व समुपदेशन, तर आय सजेस्ट ओव्हर यू, आणि ते आमच्या संशोधनातनं पण निष्पन्न झालं की पॅरेंट्स, जे पालक आहेत, मुलीचे पण आणि मुलाचे पण, त्यांना पण काउन्सिलिंग अत्यंत आवश्यक आहे. ओके. सांगितल्याप्रमाणे त्यांना फक्त आपला मुलगा दिसतो, असं चॅनल विजन म्हणतात त्याला. मला फक्त माझा मुलगा दिसतो आणि त्याला फक्त त्यांची मुलगी दिसते. त्याच्यामुळे अरे बाबा, त्या दोघांचा तुमचा संसार चांगला झाला ना, तसं त्यांचा पण करायला पाहिजे. सो त्यांना वेळ द्या आणि ट्राय टू, ते पडतील धडपडतील पण त्यांना उभं राहू द्या. तुम्ही मदत द्या, पण त्यांना गरज पडेल तेव्हा. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नाहीच शिरायचं, इंटरफिअरन्स अजिबात करायचा नाही, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे लग्न फक्त त्या दोघांचं नसून दोन्ही कुटुंबांचं. अगदी बरोबर मांडलंस तू. दोन कुटुंब एकत्र आलेली असतात आणि कधी कधी सपोज जेव्हा बाळ जन्माला आला असेल तेव्हा प्रॉब्लेम्स अति तीव्र होतो आणि तो आमच्या मनाला फारच भिडला. आम्हाला ते ॲज मदर्स, आम्ही महिला आहोत, तर आम्हाला ते अजिबातच सहन होत नाही की तुमच्या भांडणामुळे एका मुलावर, छोट्या
नवजात बालकावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर ते इंटॉलरेबल आहे. सो दॅट शुड नॉट हॅपन. सो तुमचे जे डिस्प्यूट्स असतील ते तुम्ही लग्नाआधी जर समजून घेतलं, फॉर एक्झाम्पल त्या मुलीला लग्न झाल्यावर पण करिअर ओरिएंटेड असेल तर तिने ते आधीच क्लिअर करायला पाहिजे बरोबर. की बाबा मी घरात कामं करणार नाही. तुझं ठाम मत आहे ना, ठीक आहे, मग तू ते आधी सांगायला पाहिजेस. अजून काही कारण आहेत आपल्याकडे की एक तुला सांगल्याप्रमाणे ओव्हर अटॅचमेंट ऑफ पॅरेंट्स एक कारण होतं, आणखी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. हो. सो दॅट हॅज बिकम वन ऑफ द व्हॉट शुड आय से वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन्स की घटस्फोट वाढायला लागले. तो मला इथे मुद्दा आवर्जून सांगायचा होता. तर अरेंज मॅरेजमध्ये घटस्फोट एक वेळ आपण मान्य पण करू बरोबर. की ती लोक ओळखत नसतात एकमेकांना वगैरे, पण हल्ली तर 3-3, 4-4 वर्ष एकमेकांसोबत रिलेशनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचं पण लग्नानंतर लगेच घटस्फोट होतं. तर त्यांची नेमकी कारण काय, आणि अशा ज्या काही केसेस आहेत त्या तुमच्याकडे आलेल्या आहेत का? हो, काय होतं की अशा अनेक झालेल्या आहेत की तू म्हणतो त्याप्रमाणे हल्ली मोकळीक आहे, रिलेशनशिपमध्ये राहत असतात, ते एकमेकांना पूर्णपणे ओळखत असतात, तरी पण ह्यांच्यामध्ये पण डिव्होर्स केसेस होतात. त्याचं प्रामुख्याने कारण आहे इगो. इगो अँड ओनली इगो. ओळखीतील असं एक मुलगी आहे, आधी ते सगळ्यांना म्हणजे एकमेकांना चांगले ओळखत होतं, कुटुंब ओळखत होती, पण लग्नानंतर कुरबुरी सुरू झाल्या आणि मग कुठेतरी असं टसल झालं बहुतेक, करिअर ओरिएंटेड असेल किंवा कामासंदर्भात असेल. मग तो इगो जो असतो ना, जे तू म्हणतोस की आधी ओळखत होते, हो, पण तेव्हा कधी पण आपण आपली चांगली बाजू दाखवत राहतो. पण जेव्हा अगदी घरात आणि जबाबदाऱ्या येतात, जबाबदाऱ्या मुलाच्या येतात, म्हणजे आपण जेव्हा बाळ जन्माला घालतो त्याचं कोण बघणार, तो पण आपण आपापल्या करिअरमध्ये मशगूल असतो. पण बाळ आलं की संयुक्तिक जबाबदाऱ्या जेव्हा निर्माण होतात, तर त्या पेलताना कधीकधी हे दोन माणसं जे फार असं वाटतं की स्ट्रॉंग आहे, तर ते स्ट्रॉंग राहत नाहीत आणि मग जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी देतात, तेव्हा ते ढासळतात त्यांचे संबंध. आणि द मेन कॉज इज इगो, एस्पेशली करिअर रिलेटेड इगो. आणि मग तिथे कोणच माघार घ्यायला तयार होतं आणि मग तिथून हे विघटनाला सुरुवात होते असं मला वाटतं. बरं, हे टाळण्यासाठी काय करावं? म्हणजे आपण आता त्याच्यावर सोपं म्हणू की त्यांनी दोघांनी इगो बाळगू नये, पण तो इगो न बाळगण्यासाठी त्यांनी काय काय करावं? I would suggest they should go to a psychological counselor basically. If possible premarital नसेल तर नंतर जा. खरं सांगू का, काउन्सिलिंगपेक्षा जर का तुमच्याकडे एक चांगला सुदृढ मित्रगट असेल, यू हॅव अ गुड फ्रेंड्स हू रिअली आर गुड फ्रेंड्स, दे विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. त्यांच्याशी बोला, मन मोकळं करा, बारीक सारीक सांगा गोष्टी, बिकॉज तुमचे एका एज ग्रुपमुळे तुम्ही अगदी सायकोलॉजिकल, सेक्शुअल सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि मग तुमचा प्रॉब्लेम 99% मित्र सॉल्व्ह करू शकतील असं मला वाटतं. अगदीच विकोपाला गेला असेल तर डिवोर्स इज ऑलवेज देअर, बट वाय गो टू द डिवोर्स फॉर फ्रिव्हलेस रिझन्स? क्षुल्लक कारणांसाठी डिवोर्सेस नका घेऊ, कृपया नका घेऊ. फारच छान सांगितलं की मित्र पाहिजे, मित्रासोबत आपल्याला बोलता आलं पाहिजे, आणि मित्र म्हणजे नेहमी तयारच असतात आपल्याशी बोलायला. तर ह्या वर्षीची जी थीम आहे त्यातला अजून एक जो महत्वाचा विषय आहे की असमानता. बरोबर. तर त्या असमानतेबद्दल तुम्ही काय सांगाल की जी कुटुंब व्यवस्था? आता कुटुंबामध्ये असमानता कुठे येते तर मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव केला जातो. अपॅरेंटली वाटतो की असं नाहीये, पण कधी पण कल ना अजूनही अनेक कुटुंबांमध्ये, आणि फक्त रुरल असं डोक्यातनं काढून टाक, रुरल एरियामध्ये असतं असं काही नाही, शहरी भागांमध्ये पण हा कल मुलाकडे जास्त असतो, की कारण तो मुलगा पुढे आपली आधार असतो, तो आपल्याला सांभाळणार असतो वगैरे, भ्रामक कल्पना असतात. भ्रामक अशासाठी कारण आता मुली पण पायावर उभ्या आहेत. तर असमानता कुठून येते? आपल्या किचन ड्युटीज वाटण्यातनंच. मुलीला जे शिकवलं जातं की तू आता हे शिक, आता तुला स्वयंपाक आला पाहिजे, तुला स्वच्छतेची कामं आली पाहिजेत, तू जरा दबवून बोल, सगळीकडे पुढे पुढे करू नकोस, बसताना नीट बस, पायावर पाय ठेवून बस, असं जे मुलीला आपण वळण लावतो त्याचप्रमाणे मुलांना पण वळण लावलं पाहिजे. मुलीला जर तुम्ही सांगता की 7च्या आत घरात ये, तर तुम्ही समजून घ्या ना, 7च्या आत घरात का ये? कारण कुठेतरी तिथे मुलगे आहेत म्हणूनच ना. मग तुमच्या मुलांना पण सांगा ना, तर वळण लावलं पाहिजे की तू पण 7च्या आत घरात ये, आणि जर बाहेर राहणार असशील तर योग्य तसा वागला पाहिजे. आणि मुलीला पण सांगता आला पाहिजे, जर तुला कोणी मुलाने छेडलं तर घाबरू नकोस, आम्हाला सांग. स्वतःचं संरक्षण स्वतः करता आला पाहिजे पोरींना. असमानता घरातनं सुरू होते, ती जर आपल्याला करायची असेल तर घरातनं सुरू करायला पाहिजे. मुलगा आणि मुली भेदभाव न करता शिक्षणाच्या संधी, रिसोर्सेस, ज्या तुम्ही रिसोर्सेस मुलाने देऊ शकता त्या दोन्ही इक्वली देता आल्या पाहिजे. आपण हे असमानतेवर बोललो,
पण तुम्ही या समानतेकडे कसं बघता? कारण का हल्ली कुटुंब व्यवस्थेत समानतेचं पण बऱ्याच वेगवेगळ्या व्याख्या कधी केल्या कधी जातात. विकृत दर्शनी पाहायला हां. मिळते. तर समानताचा अतिरेक कधी कधी होतो आणि चुकीचं घेतलं जातंय अर्थ त्याचा. आणि ते आता मी समानता म्हणजे माझा नवरा सिगरेट ओढतो, तो दारू पितो, म्हणजे मी पण करता आलं पाहिजे, तर गरजच नाहीये. कारण हे त्याला जसे अयोग्य आहे तसं तुलाही अयोग्य आहे. अतिरेक जो आहे समानतेचा, तो सगळ्या गोष्टींमध्ये समानता असायची अजिबात गरज नाही. जे चूक आहे ते पुरुषालाही चूक आहे आणि ती स्त्रीलाही चूक आहे. अगदी. आपण आता पुढच्या पिढीविषयी पण बोललो मगाशी. होय. तर जे आपण बघतोय की जे घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय, तर याचा त्या कुटुंब व्यवस्थेवरती काय परिणाम होतो हे तर आपण बोललोच. बरोबर. पण त्याचबरोबर मुलांवरती काय परिणाम होतोय? बरोबर. मुलांमध्ये फारच वाईट परिणाम होतोय. त्या मुलाचा एकतर काही दोष नाही. आता सपोज त्यांनी डिवोर्स घेतला तर त्यांना आधी चान्स होता की समजून घ्यायला पाहिजे होता की बाबा माझं काय कारण होतं. तो आधी जर तुम्ही एकमेकाशी बोलला असता तर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स आधीच सॉल्व्ह झाले असते. मे बी लग्नच केलं नसतं तुम्ही. सो तुमचा जोडीदार निवडताना तुमच्या अपेक्षा शेअर करा, समजून घ्या आणि जर त्या पटण्यासारख्या असतील तरच तुम्ही पुढच्या पायरीला जा. पण ह्या बालकाचा अजिबात दोष नसताना तुमच्या चुकीमुळे किंवा तुमचा डिस्प्यूट्स आहेत किंवा तुमचा इगो प्रॉब्लेम्समुळे, इगो क्लॅशेसमुळे त्याला बालकाला त्रास होतो, तो अत्यंत वाईट आहे आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड विपरीत परिणाम होतो. एकलकोंडा होतो, तो भित्रट होतो, तो सगळ्यांमध्ये मिसळत नाही. कारण त्याला कळतं की मला फक्त आई आहे की मला फक्त बाबा आहेत. हे जे होतं ना, आणि ही इज एंटायटल्ड टू फुल फॅमिली. तुम्ही त्याच्यावर अन्याय करताय आणि ते माफ करण्यायोग्य नाही आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात आता वेळ झाली एक छानसं गाणं ऐकण्याची. तर जयश्रीताई, तुम्ही आणि सगळ्या श्रोत्यांनीही या छान गाण्याचा आनंद घ्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात FM गोल्डवर डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांची मुलाखत. तर जयश्रीताई, हातला जो बालकल्याण जो मुद्दा आहे की यंदाचा जो थीम आहे त्यातला जो बालकल्याण विषय आहे, तर त्या विषयाकडे आपण कसं काय पाहता? हां. आमचा जो डोंबिवली महिला महासंघ स्थापन झाला आहे तर आमचा प्रामुख्याने उद्देश जो आहे तो बालकांचं संरक्षण आणि त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण आणि संरक्षण, हे 2 मुद्दे आमच्याकडे आहेत आणि त्या ऑब्जेक्टिव्हनी आम्ही काम करत असतो. शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही पॉक्सोचं अवेअरनेस सेशन्स घेत असतो. बालक हा अत्यंत व्हॉट शुड आय से अनप्रोटेक्टेड असा आपला एक समाजाचा घटक आहे. नॉट अनप्रोटेक्टेड, इट इज इग्नोर्ड असं मला वाटतं. नॉट इवन अनप्रोटेक्टेड. देर इज नो सिस्टम विच प्रोटेक्ट्स इट. एस्पेशली जेव्हा रुरल एरियाज आहेत की इव्हन अगदी अर्बन एरियाजमध्ये अनप्रोटेक्टेड एलिमेंट आहे. तर आता आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो आणि पॉक्सोची जी माहिती आहे, त्यांना जे संरक्षण दिलं गेलं आहे सरकारमार्फत, त्याची आम्ही माहिती देतो. काही केसेसमध्ये अशा झालेल्या आहेत की ते आम्ही जेव्हा सेशन घेत होतो, एक सेशन होतो, तर एका सेशनमधनं काही दिवसानंतर त्या मुलीने कंप्लेंट केली. आमच्याच निजे गावातील घटना आहे आणि तिथल्या प्राचार्यावर केस उभी राहिली. तो प्राचार्यच तिला त्रास देत होता. तर ह्या सेशन्समुळं जर असं काहीतरी घटना उघडकीस येत असेल आणि त्या मुलीचं संरक्षण होत असेल तर आमच्या कामाचं चीज होतं आहे की उपयोग होतं असं मला वाटतं. दुसरी केस अशी होती की हाजी मलंग पट्ट्यातील एक शाळा होती, म्हणजे प्रायव्हेट स्कूल होती. सेशनच्या नंतर ती मुलगी रडत रडत आमच्याकडे आली आणि मग तिने सांगितलं की मला बोलायचं आहे. म्हटलं तुला काय सांगायचं आहे? ती सेड की तिचा काकाच तिला त्रास देतो आहे. अशी केस होती. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आशिष, मला असं तुला सांगायचं आहे की पॉक्सोच्या ज्या केसेस असतात त्या वेल नोन, त्या घरातल्याच माणसं असतात, आसपासचे परिचितच असतात जे त्या मुलीला त्रास देत असतात. तर मी तिला विचारलं, बाबा तू मग हे काउन्सिलरला नाही सांगितलंस का तुला असा त्रास होतो तो? तर ती म्हणाली, हो मी काउन्सिलरला सांगितलं. मग पुढे काय झालं? तर काउन्सिलरनी सांगता आईबाबांना सांग. मग तू आईबाबांना सांगितलंस का? तर नाही सांगितलं, कारण दुसऱ्या काकाने सांगितलं घरातला मॅटर आहे, सांगू नकोस, मी त्या काकाला जायला सांगतो. सो तो जो चुकीचा काका होता, वाईट काका होता, त्याला घरातनं काढलं होतं. म्हटलं मग आता काय झालं एक्झॅक्टली? काय तो काका परत यायला लागला, परत तो तिला त्रास द्यायला लागला आणि ती रडतच होती. तेव्हा मी शाळेतल्या मॅनेजमेंटला सांगितलं, तर मी आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाणार आणि कंप्लेंट करणार, मला तुमची परवानगी नको आहे. त्या आईबाबांना लगेच बोलावून घेतं की मी जाऊ. मग त्याने तत्परतेने पालकांना बोलवलं. मग आई तर रडायलाच लागली. मग त्यानं सांगितलं की तुम्ही तुमच्या पोरीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिचे जे बदल होतात तिच्यामध्ये, तिच्या वागण्यात बोलण्यात, तिथे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. फक्त घरकाम करणं अपेक्षित नाही आहे. इफ युअर चाइल्ड इज हॅव्हिंग सम डिफरन्स इन द बिहेवियरल पॅटर्न, यू शुड लुक ॲट दॅट. मग पुढे त्या कारवाई झाली, त्या काकाला काढण्यात आलं वगैरे सगळं झालं. सो मला इथे सांगायचं की शाळांमध्ये काउन्सिलर असतात, पण ते फक्त नोकरी न करता पॅशननी त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे आणि अशा केसेसचा फॉलोअप घेणं आवश्यक आहे.
जयश्रीताई, तुम्ही हे जे सगळे किस्से सांगितलेत किंवा तुम्ही केसेस सांगितल्यात, तर तुम्ही सरकारी यंत्रणेसोबत पण काम करता. हो. तर त्यातले तुम्ही प्रसंग किंवा अनुभव सांगू शकाल? आता कसं आहे की जेव्हा मी हे काम मी प्रोफेशनल आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, सो मला असं एक ठराविक म्हणजे स्पेसिफिकली जायला आवडतं. सो हे जेव्हा मी सगळं घटना पाहत होते किंवा केसेस हँडल करते, मला कळलं की आय डोंट हॅव द राईट टू टेक चार्ज और पनिश दॅट पर्सन. मग कोण करतं? सरकारी यंत्रणा. आणि आपली सरकारी यंत्रणा सुदृढ आहे, एव्हरीथिंग इज इन प्लेस, आपण ती वापरत नाही, आपल्याला माहितीच नाही, आपण माहिती करून घ्यायचा प्रयत्नही नाही करत आहोत. आता समजा मी डोंबिवलीची आहे, तर आमचा जो ठाणे जिल्हा महिला बाल विभाग आहे त्यांच्याशी आमचा चांगला रॅपो आहे. तिथे संरक्षण अधिकारी आहेत आणि त्या चांगलं काम करतात. मग काही समजा घरेलू हिंसाच्या केसेस आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना रिफर करतो आणि मग ते त्यांना त्यांच्याशी बोलून जे योग्य ती कारवाई, कारण त्यांच्याकडे अधिकार आहे. मी त्या बाईच्या घरी जाऊ शकत नाही. मी काही त्या बाईला वाटतं की मी येऊन त्या नवऱ्याच्या विरुद्ध काहीतरी कंप्लेंट करायला पाहिजे, मोर्चे काढले पाहिजेत, आम्ही नाही करत, कायद्याने जातो आम्ही. सो संरक्षण अधिकारी त्यांच्याकडे जातात आणि कारवाई करतात. अगदी आशिष, मला हे सांगायला खूपच आवडेल की राज्य महिला आयोग च्या स्पॉन्सर केलेले पण कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले. सो द मनी वॉज प्रोव्हाइडेड बाय द राज्य महिला आयोग आणि मग आम्ही कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, संस्थांमध्ये वेगवेगळे घेतले. आता तुला एक सांगते, आम्ही डॉक्टरांसाठी पण सेशन घेतला, कारण डॉक्टरांना माहितीच नसतं की इफ अ केस कम्स टू दॅम, नॉर्मली लोकांची अशी कल्पना असते की जे पॉक्सो केस, अत्याचार झालेलं बालक जेव्हा येतं तर त्यांनी फक्त सरकारी रुग्णालयात जातं, असं नाही आहे. तुम्ही तुमच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये गेलात तरी तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की क्लिनिकमध्ये जाता येईल प्रायव्हेट, आणि तो डॉक्टर तुम्हाला नाकारू शकत नाही. नाकारलं तर त्याच्यावर केस होऊ शकते. सो सगळ्या डॉक्टरांनी अशा केसेस ॲक्सेप्ट करायला पाहिजेत आणि त्यांना एक असं चार्ट असतो त्यांनी भरायचा. कन्व्हिक्शन रेट कधी कधी कमी असतो पॉक्सो केसमध्ये, कारण त्यांची माहिती संकलित करणं जे आहे, केस स्ट्रॉंग करायला जी आवश्यक माहिती आहे ती माहिती आपल्याकडे राहत नाहीत. पोलिसांना पण तेवढं ट्रेनिंग नसतं. इथे उल्लेख करते, माझी मैत्रीण आहे म्हणजे माझ्या महासंघाची ॲडव्होकेट तृप्ती पाटील, ती ह्या केसेस हँडल करते अनेकदा आणि शी गिव्स ट्रेनिंग टू पोलीस ऑल्सो. आणखी अभिमानाची बात आहे की आमच्या डोंबिवली महिला महासंघाची ही सदस्य ही ठाणे जिल्हा महिला बाल विभाग म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्याचा जो एक स्थानिक कमिटी असते, लोकल कमिटी किंवा स्थानिक कमिटी म्हणते, म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारे जे अत्याचार असतात महिलांवर त्याच्यासाठी कमिटी असते, त्या कमिटीची ती अध्यक्ष म्हणून काम करते. आणि त्याच्यामुळे अनेक केसेस आम्ही महासंघ मिळून अशा आम्ही सॉल्व्ह करत असतो. तर आपल्या ह्या गप्पा अशा सुरू राहतील, पण आता वेळ झाली आहे एक छानसं गाणं ऐकण्याची. तर जयश्रीताई, भारतीय कुटुंब व्यवस्था ही आदर्शवत आहे असं आपण म्हणतोय. तर या कुटुंब व्यवस्थेचं हे महत्त्व अबाधित राखण्यासाठी तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणती पावलं उचलताय आणि त्यातील तुमच्या समोरची आव्हानं कोणकोणती आहेत? हो, आम्ही 2 वर्षापूर्वीच लग्न संस्था टिकवण्यासाठी म्हणून एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही 200हून अधिक संशोधनपर असे फॉर्म्स भरून घेतले होते. त्याचं अनालिसिस करून डेटा अनालिसिस केला होता, त्याच्यावर PPT केली होती, बार डायग्राम, चार्ट्स वगैरे बनवले होते आणि एक परिसंवाद आयोजित केला होता. वेगवेगळ्या फील्ड्समध्ये माणसं होती, ॲडव्होकेट होते, कारण त्यांच्याकडे केसेस येतात, घटस्फोटासंबंधी केसेस येतात. डॉक्टर होते, कारण जेव्हा स्त्री किंवा म्हणजे नवरा बायको उशिरा लग्न करतात तर तेव्हा त्यांचं जे शरीर असतं ते मूल जन्माला घालायला कधी कधी साथ देत नाही. त्यामुळे IVF सेंटर सध्या बोकाळले आहेत आणि ते प्रचंड खर्चिक काम होऊन बसलेलं आहे. आणि मानसिक आरोग्य तपासणारा मानसोपचार तज्ज्ञ असे 3 व्यक्तींचा आम्ही परिसंवाद घेतला होता. आणि ह्या परिसंवादादरम्यान जे निष्पन्न झालं ते आम्ही लेखाद्वारे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये छापलं होतं. सो त्याचा चांगला असा परिणाम झालेला आहे असं मला वाटतं. अगदी. आणि हे सगळं काम करत असताना तुमच्या समोरची आव्हानं कोणती आहेत? आव्हानं अशी आहेत की वी आर विलिंग, आम्ही तयार आहोत अवेअरनेस सेशन्स घ्यायला, आम्ही बोलायला तयार आहोत, पण त्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत का, विवाह मंडळं आहेत, संस्था आहेत, त्यांनी सपोज आम्हाला जर चान्स दिला, गिव्ह अस द ऑपॉर्च्युनिटी, आम्ही जाऊन आमचे विचार की आम्ही जे संशोधन केले ते त्यांच्यासमोर मांडू शकतो. पण मी इथे आवर्जून उल्लेख करते, RSS एक कुटुंब प्रबोधन म्हणून त्यांचा एक आयाम आहे, तर त्याच्यामधील जी मंडळी आहेत, जे ते पदाधिकारी आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आणखी त्यांचा जो हा आयाम आहे तर त्या आयामासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे मदत मागितलेली आहे आणि आम्ही पूर्ण सहकार्य त्याने देणार आहोत. सो कुटुंब टिकवायला असे अनेक हात पुढे येतात,
त्यांना आम्ही नक्की सहकार्य करणार. सो त्यांच्यासाठी पण जसं आता आम्ही हे एक संशोधनपर प्रकल्प हाती घेतला तो बरोबर. डोंबिवली कल्याणपुरता मर्यादित होता. त्यांची इच्छा आहे मुंबईसाठी करावा. बरं. सो त्यांना पण आम्ही मदत करायला तयार आहोत आणि आम्ही ते करणार आहोत नक्कीच. मनापासून धन्यवाद जयश्रीताई. धन्यवाद आशिष. FM गोल्ड आकाशवाणीचे पण खूप खूप धन्यवाद की आम्हाला इथे संधी दिलीत महासंघाचे काम माहिती देण्यासाठी. मनापासून धन्यवाद. आपण येऊन आपल्या श्रोत्यांशी हा संवाद साधला त्याबद्दल. श्रोते हो, 4 माणसे, 4 स्वभाव, 4 कोनात जोडलेली आणि कुटुंबातील नातीसारी जीवापाड जपलेली. जयश्रीताईंनी कुटुंब व्यवस्था ह्या सगळ्याबद्दल जे सांगितलंय त्यात आपलेपणा, प्रेम हेच सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि अशीच सगळ्याच कुटुंबात नाती जीवापाड जपली जावोत ही सदिच्छा व्यक्त करून मी आशिष शेडगे तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.